तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. तर आपण पाहू शकता आपण सध्या आता सफरचंदा शेतात आणि निंदन पण झालेलं आहे. पहा इथून म्हणजे सर दिसते हे बघा. आणि तुम्हाला वाटत असणार हे गवत कसे आहे. तर मित्रांनो हे गवत आहे आपलं गोलपानाचं आहे, लाल गांडी गवत पण आहे आणि केना पण आहे बघू शकता. आणि हे आहेत आपले सफरचंद. सफरचंदाचं सांगायचं झालं तर सफरचंद हे अशा प्रकारे निघले आहेत म्हणजे याच्यावर अळी गिळी किंवा पुढे चालून आता मच्छर होता म्हणजे पाऊस चालू झाला आहे. पण नियमाने पावसानंतर समजा याची पण कामगिरी करावी लागते. आणि सफरचंदाजवळचे निघलं आणि त्याला खत टाकावं लागणार आहे. त्याच्यानंतर पाणी पडल्यावर त्याला खत टाकू आम्ही आता. आणि क्वालिटी पण सुधारली आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा शेंड्यावरती सफरचंद आहेत. तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो मी. हे बघू शकता. ते एकाच ठिकाणी म्हणजे 4-4 5-5 लागलेले आहे. नियमानुसार त्याला 1 किंवा 2च ठेवावे लागतात, त्याच्यावरती नाही. आणि ते जर ठेवले जास्त तर मित्रांनो त्याची साईज वाढत नाही. हे पहिल्यांदा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर त्याची साईज 1 किंवा 2नेच वाढते फांदींना. काही काही ठिकाणी मित्रांनो वाढते पण असं नाही. पण आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की मित्रांनो तुम्ही 2 किंवा 1 ठेवा, कारण की साईज आणि भरपूर प्रमाणात वाढते. तर आपण जास्त आता एका ठिकाणी आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की 10-10 12-12 आहेत एका ठिकाणी मित्रांनो. आणि आपल्या व्हिडिओमध्ये पाहिले पण असणार तुम्ही. तर त्यासाठी ते साईज वाढत पण नाही. तर साईज वाढायसाठी कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि 19 खत हे दिलेलं आहे आम्ही. पाहू शकता मी. आणि झाडामध्ये फरक पण पाहू शकता. हे बघा काही ठिकाणी खाडे पण पडलेले आहेत आमचे 60-70 खाडे पडलेले आहे. हे बघा धुरा आहे आपला, निंबाचं झाड आहे आणि ॲपलचा मळा आहे.